श्री स्वामी समर्थ. सनातन धर्मात दत्त संप्रदायाला अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आहे दिलेला. अत्रि ऋषी आणि माता अनुसया यांच्या कडक तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश स्वतःला त्यांना पुत्र रूपाने अर्पण केले, म्हणजेच दत्त दिले. म्हणून त्यांना दत्तात्रय म्हटले जाते. दत्त संप्रदायात हा प्रामुख्याने गुरु परंपरेवर आधारलेला असून यात भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा सुंदर संगम पाहायला मिळतो. कलियुगात मानवाचे कल्याण करण्यासाठी आणि दत्त संप्रदायाची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान दत्तात्रयांनी घेतलेला पृथ्वीवरील पहिला पूर्ण अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. जन्म आणि स्थान. यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठिकापुरम या क्षेत्री झाला. एका सात्विक ब्राह्मण कुटुंबात अपाळ राज आणि सुमती माता यांच्या पोटी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर हा दिव्य जन्म झाला. नाव कशामुळे पडले? त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या पायावर सुवर्ण कमळ आणि इतर शुभ चिन्हे होती, त्यामुळे त्यांचे नाव श्रीपाद ठेवण्यात आले. आणि त्यांच्या अंगभूती दैवी ऐश्वर्यामुळे त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ असे म्हटले गेले. अद्भुत लीला. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे संपूर्ण जीवन अलौकिक आणि अद्भुत लीलांनी भरलेले होते. त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी संन्यास घेतला आणि लोक कल्याणासाठी गृहत्याग केला. त्यांच्या पिठापूरमधील वास्तव्यादरम्यान आणि नंतरच्या प्रवासात त्यांनी अनेक अंध, पांगळ्या आणि दुःखी लोकांना बरे केले. सुमती मातेच्या 2 दिव्यांग पुत्रांना, एक अंध आणि एक मतिमंद, त्यांनी केवळ आपल्या स्पर्शाने आणि आशीर्वादानेच पूर्णपणे साक्षर आणि निरोगी केले. पिठापूर सोडल्यानंतर त्यांनी कुरवपूर म्हणजेच कर्नाटक तेलंगणा सीमेवर कृष्णा नदीच्या पात्रातील बेट येथे आपले प्रमुख कार्यक्षेत्र बनवले. तिथे त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला. श्रीपाद श्रीवल्लभ यांनी कुरवपूर येथेच कृष्णा नदीमध्ये जल समाधी घेऊन आपला अवतार संपुष्टात आणला. परंतु त्यांनी भक्तांना वचन दिले की मी केवळ दृश्य स्वरूपातून अदृश्य झालो आहे, पण माझ्या भक्तांसाठी मी नेहमीच कुरवपूर येथे सूक्ष्म रूपाने उपस्थित राहीन. त्यांचे चरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात सविस्तर पाहायला मिळते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र आजही लाखो भक्तांना शांती आणि दिशा देत आहे. थोडक्यात सांगायचे तर दत्त संप्रदायाची पाळेमुळे घट्ट करणारे आणि कलियुगातील भक्तांना गुरुतत्वाची अनुभूती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ हे आद्य आणि अत्यंत करुणामयी अवतार आहे. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि तुमच्या स्वामी भक्तांना पाठवा. जय श्री स्वामी समर्थ.